हे गाईज, आज आपण शिकूया अंडा करी. त्याकरता असे स्टीलचे एक पातेले घ्यायचे आहे. आता यामध्ये अंडे बॉईल करायचे आहे. अंडे बॉईल करताना थोडे मीठ टाकायचे, त्यामुळे अंडे व्यवस्थित शिजतात व शिजताना फुटत नाही. मीठ टाकल्यामुळे अंड्याचे साल पण व्यवस्थित निघत असतात. आता याकरता मी थोडा सांबार, थोडे ओले नारळ, 3-4 लसणाच्या कळ्या, 2 टमाटर घेतले आहे. हे साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे. आता याकरता दुसरा गरम मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्याकरता 2 कांदे, 2 इंच कलमी, 4-5 मोठ्या इलायच्या, अर्धा चम्मच काळे मिरे व थोडं अद्रक. संपूर्ण साहित्य गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचे व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. आता कढईमध्ये तेल टाकून वाटून घेतलेले साहित्य आपल्याला त्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. त्यामध्ये हिरवं वाटण व गरम मसाला वाटण हे दोन्ही टाकून आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. शिजल्यानंतर हलकेसे काळपट आले, त्यावर तेल आले की बाकी साहित्य आपल्याला त्यात टाकायचे आहे. मसाल्याचा रंग हलकासा काळपट आला की त्यामध्ये गोडा मसाला, धनियापूड, चवीनुसार मीठ, हळद, तिखट हे टाकून थोडे शिजवून घ्यायचे आहे. मसाले व्यवस्थित शिजले की आता यामध्ये साल काढून घेतलेले अंडे थोड्या वेळ शिजवून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनटं शिजले की यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून रसा तयार करायचा आहे. रसाला छान उकळी आली की यामध्ये धनिया बारीक करून टाकायचा व थोडा गरम मसाला टाकायचा. यामध्ये तुम्ही एव्हरेस्टचा चिकन मसाला पण टाकू शकता आणि चव वाढते. अशा प्रकारे अगदी कमी मसाल्यामध्ये आपली अंडा करी तयार होत असते.